गेल्या इतक्या वर्षामध्ये 60,000 शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. आमच्या सरकारला लाज देखील वाटत नाही आणि आम्ही फक्त फिदी हसतो या गोष्टींवरती. आमचे राज्यकर्ते येणार, आम्हाला लाथा मारणार, आम्हाला वाटेल त्या गोष्टी बोलणार, वाटेल तसं बोलणार आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त महाराष्ट्रातली भाबडी जनता आम्ही या सगळ्या लोकांकडे फक्त हसायचं आणि सोडून द्यायचं. आणि वर्षानुवर्ष आम्हाला काही लाजच वाटत नाही या गोष्टींची, आम्हाला काही शरमच वाटत नाही. आम्हाला शौचालय नाही दिली तरी चालतील, आम्हाला पाणी नाही दिलं तरी चालेल, आम्हाला वीज नाही दिली तरी चालेल, आम्हाला नोकऱ्या नाही दिल्या तरी चालतील, पण ह्यांची कुटुंब पोचण्यासाठी म्हणून आमचा जन्म झालेला आहे, आम्ही यांच्या मागे फरफटत जाणार आहोत. एवढ्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे का? मला कल्पना नाही तुमचा पुनर्जन्मावरती किती विश्वास आहे, माझा नाहीये. मला पुनर्जन्म झालेला माणूस आजपर्यंत मला कधी भेटलेला नाहीये. जे आहे आयुष्य ते हेच आयुष्य, आणि या आयुष्यामध्ये तुमची प्रत्येक वेळेला 5-5 वर्ष आयुष्यातली निघून जाणार आहेत. या नादान लोकांच्या, या 4 पक्षांच्या नादी लागून तुमची आजपर्यंत इतकी वर्ष फुकट गेली, पुढच्या पिढ्यांची देखील तितकीच वर्ष तुम्हाला फुकट घालवायची आहेत. घरामधलं एक लहान पोर एवढंच असतं, 5-5 वर्षामध्ये एवढे दिसायला लागतात, मोठी मुलं व्हायला लागतात. या नादान लोकांच्या खाली आम्ही फक्त आमच्या पिढ्या फक्त घालायच्या. ही माणसं फक्त आपली कुटुंब सगळी सजवत राहणार, यांचे आयुष्य सजवत राहणार, यांचे बँक बॅलन्स वाढवत राहणार. या जो विकास आराखडा घेऊन आलोय तो एका आत्मविश्वासाने घेऊन आलोय. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आज या क्षणाला तयार आहेत. तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, या राज ठाकरेच्या हातात सत्ता द्या. तुम्हाला 5 वर्षात जर मी काहीही रिझल्ट देऊ शकलो नाही, राज ठाकरे परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही, परत तुमच्या समोर मत मागायला कधी येणार पण नाही. कारण ज्या विश्वासाने तुम्ही जर समजा हा विश्वास माझ्यावरती टाकल्यानंतर मी जर ते देऊ शकत नसेल, मी जर करू शकत नसेल, मला असं वाटतं मी हे राजकारणामध्ये राहणं चुकीचं आहे.